अनेक ठिकाणी भाजप आणि सेनेची युती तुटलेली आहे, पाहूयात। राज्यातील 16 महापालिकांमध्ये शिवसेना आणि भाजपची युती तुटली। पुणे, संभाजीनगर, नांदेड, अमरावतीमध्ये सेना भाजपची युती तुटली। महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला। पुण्यात भाजप आणि शिवसेनेची युती तुटली। आता माघार नाही, सेनेचे जिल्हाध्यक्ष नाना भानगिरे यांची आक्रमक प्रतिक्रिया। पुण्यात शिवसेना 165 जागांसाठी अर्ज दाखल करेल, धंगेकरांची माहिती। पिंपरी चिंचवडमध्ये देखील भाजप आणि शिंदे शिवसेनेची युती अखेर तुटली। शिंदे सेनेचे खासदार श्रीरंग बारणेंचा स्वबळाचा नारा। सतत बैठकांनंतरही काही जागांवर एकमत नाही, बारणेंची प्रतिक्रिया। छत्रपती संभाजीनगरात युती फिसकटली। शिवसेना भाजप स्वतंत्र लढणार। अंतर्गत नाराजी आणि जागा वाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये वाद। ताकद वाढली, या अहंकारातून युती तुटली। झालं ते चुकीचं, भाजपच्या हट्टापायी युती तुटली। संभाजीनगरमधील युती तुटली त्यानंतर संजय शिरसाटांचा स्थानिक भाजप नेत्यांवर थेट निशाणा। स्थानिक नेत्यांनी अंधारात ठेवून हेतू साधला, असाही हल्लाबोल। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेचे अंतर्गत वाद आणि त्यांचे वैयक्तिक उमेदवार ऍडजस्ट करण्यामुळे शिवसेनेतच युती तोडली। तर मंत्री अतुल सावेंचा हा आरोप, आम्हाला कोणताही अहंकार नाही, शिवसेनेमुळे भाजपची युती तुटली। संजय शिरसाटांच्या वक्तव्याला अतुल सावे यांचं हे प्रत्युत्तर। राज्यात कुठेही महायुती तुटलेली नाही। पक्षाने काही ठिकाणी एबी फॉर्म दिले, मात्र अर्ज मागे घेण्यास अजून वेळ। पुण्यातील बैठकीनंतर उदय सामंत यांची ही प्रतिक्रिया समोर। परभणीमध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेची युती अवघ्या 12 तासांमध्ये तुटली। रात्री उशिरा भाजप आणि शिवसेनेची युती जाहीर झालेली। सकाळी दोन्ही पक्षांकडून सर्व ठिकाणी वेगवेगळे उमेदवारी अर्ज दाखल। परभणीमध्ये भाजप शिवसेना युती तुटली त्यानंतर एकमेकांवरती आरोप आणि प्रत्यारोप। जालन्यात शिवसेना भाजपची युती तुटली। विश्वसनीय सूत्रांची माहिती, युतीचा फॉर्म्युला दोन्ही पक्षांना अमान्य। नेत्यांनी घेतलेल्या 8ही बैठका निष्फळ। तर अकोल्यातही महायुती फिसकटली। भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र लढणार। तर यंदाच्या या निवडणुकांमध्ये महायुतीमध्ये कुठे कुठे बिघाडी आहे आणि कुठे कुठे आघाडी दिसतीये, पाहूयात या संदर्भातले अपडेट्स। अमरावतीमध्ये भाजप शिंदे शिवसेना स्वबळावरती निवडणूक लढवणार। काल दिवसभर झालेल्या शिवसेना भाजपच्या बैठकीत तोडगा नाही। शिवसेनेने 25 जागांचा दिलेला प्रस्ताव भाजपला अमान्य। नांदेडमध्ये शिवसेना आणि भाजपच्या युतीची आशा मावळली। नांदेडमध्ये भाजपचा स्वबळाचा नारा। नांदेडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी 10 जागा एकत्र लढण्याच्या तयारीत। मुंबईमधील कुलाब्यामध्ये विधानसभा अध्यक्षांच्या वहिनीच्या वॉर्डमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये मैत्रीपूर्ण लढत। वॉर्ड 225 मध्ये भाजपकडून माजी नगरसेविका हर्षिता नार्वेकर मैदानात। शिवसेनेकडून माजी नगरसेविका सुजाता सानप यांनी भरला अर्ज। नवी मुंबईमध्ये वंदा म्हात्रेंच्या 13 समर्थकांच्या एबी फॉर्मवरती जिल्हाध्यक्षांची सही नाही, अशी बाब समोर। ही फसवणूक। गणेश नाईक नेते आहेत, त्यांनी सर्व 111 जागा निवडून आणाव्या। वंदा म्हात्रेंचं गणेश नाईकांना चॅलेंज। चंद्रपुरात भाजप आणि अजितदादांच्या एनसीपीच्या युतीची बोलणी फिसकटली। चंद्रपूरमध्ये अजितदादांची एनसीपी 40 जागांवर निवडणूक लढणार। 66 पैकी 58 जागा भाजप, तर शिंदे शिवसेना 8 जागा लढणार। नागपूरमध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेची युती। नागपूरमध्ये भाजप 143 तर शिवसेना 8 जागांवर लढणार। 6 ठिकाणी भाजप शिवसेनेसाठी आपले उमेदवार देणार। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा मात्र स्वबळाचा नारा। धुळ्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची युती 50-50% जागा वाटपचा निर्णय झाला, अशी सूत्रांची माहिती। भाजप आणि सेनेची युती तुटली, तर शिंदेसेना राष्ट्रवादी एकत्र लढण्याचा निर्णय। सोलापूरमध्ये अर्ज स्वीकृती केंद्रावरती भाजप या विरोधात सर्व पक्ष नेत्यांसाठी या वेळ संपल्यानंतर आता भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी आल्यानं त्यांना काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटानं आत जाण्यासाठी रोखलं। नागपूरमध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी। शरद पवारांची राष्ट्रवादी महाविकास आघाडीतून बाहेर पडली आहे। जागा वाटपाच्या नावावरती आता गुंतवून ठेवत आमच्यासोबत गद्दारी केली आहे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांचा हा आरोप। तर मुंबईसाठी कोणत्या पक्षाची काय रणनीती आहे, बघूयात। मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये चौरंगी लढत। ठाकरे बंधूंसोबत पवारांची राष्ट्रवादी, शिंदेच्या शिवसेनेसोबत भाजप आणि काँग्रेसची वंचित आघाडीसोबत युती। अजितदादा मात्र स्वबळावर लढणार असल्याची माहिती। राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली। जवळपास 2.5 तास ठाकरे बंधूंमध्ये झाली चर्चा, युती झाली। राज ठाकरेंचं पत्रकारांना मिश्किल उत्तर। मुंबईमध्ये ठाकरे बंधू पवारांच्या एनसीपीचा फॉर्म्युला ठरला। ठाकरेंची शिवसेना 165 जागा, तर राज ठाकरेंची मनसे 52 जागांवर उमेदवार देणार, सूत्रांची माहिती। तर पवारांची राष्ट्रवादी 10 जागांवर मुंबईमध्ये लढेल। मुंबई भाजप ऍक्शन मोडवरती। बंडोबांना थंड करण्यासाठी भाजपची वेगळी रणनीती। बंडोबांची यादी मागवली जाणार। केंद्रीय संघटन मंत्री शिवप्रकाश यांची मुंबईच्या नेत्यांसोबत बैठक होणार। अर्जांची मुदत संपल्यानंतर मुंबईमधील बंडोबांचा संपूर्ण आढावा घेतला जाणार।
मुंबईमध्ये शिंदेची शिवसेना भाजपचं जागा वाटपाचं सूत्र ठरलं. भाजप 137 तर शिंदेची शिवसेना 90 जागांवर लढणार. महायुतीच्या घटक पक्षांचाही याच आकड्यांमध्ये समावेश आता असणार. शिवसेना म्हणून मिरवणारे भाजपच्या तुकड्यांवर भाजपनं फेकलेल्या जागांवर शिंदे निवडणूक लढणार. संजय राऊत यांचीही टीका. अखेर शिवडी विधानसभा मतदारसंघाचा वाट मिटला. प्रभाग क्रमांक 202 मधून श्रद्धा जाधव यांना उमेदवारी. श्रद्धा जाधव यांचा मुलगा पवन जाधव होता इच्छुक, मात्र स्थानिक शाखा प्रमुखांचा विरोध असल्यानं हा निर्णय. 4 मधून माजी नगरसेवक किरण तावडे यांना उमेदवारी. मुंबई महानगरपालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची दुसरी यादी जाहीर. दुसऱ्या यादीमध्ये 4 उमेदवार. पहिल्या यादीमध्ये 7 उमेदवार आधीच जाहीर. शरद पवारांचा पक्ष ठाकरे बंधूंसोबत युतीत. 11 जागांवरती निवडणूक लढणार. मुंबई पालिका निवडणुकांसाठी भाजपकडून प्रकाश दरेकरांचा उमेदवारी अर्ज दाखल. आमदार प्रवीण दरेकर, माजी खासदार गोपाळ शेट्टींच्या उपस्थितीमध्ये हा अर्ज दाखल.